नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहीण योजनेसंबंधित जर का तुम्ही KYC कंप्लीट केलेली असेल आणि जर का तुम्हाला पावती वगैरे मिळाली नसेल, तर ते पावती वगैरे कशी काढावी किंवा आपली KYC कंप्लीट झाली की नाही हे कसे चेक करावे हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आणि जर का तुम्हाला KYC कशी करायची हे माहीत करून घ्यायचं असेल, तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे किंवा त्याची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथून जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर KYC कशी करावी याची माहितीसुद्धा त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. कारण की KYC करताना बऱ्याच महिलांनी चुका केलेल्या असून तर ती KYC पद्धतशीरपणे कशी करावी हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्याची या व्हिडिओची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आणि जर का तुम्हाला KYC केल्यावर ती पावती वगैरे भेटली नसेल किंवा तुमची KYC कंप्लीट झाली की नाही, सक्सेसफुल झाली की नाही हे जर का तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये आपण ते माहिती पाहूया. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल, तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. सो मित्रांनो, तुम्हाला आपली KYC झाली की नाही झाली हे चेक करण्यासाठी तुम्हाला आपल्या आधारच्या साईटवर यायचं आहे. तुम्हाला आधारच्या साईटवर आल्यावर तुम्ही या ठिकाणी पाहत आहे की एक लॉग इनचं ऑप्शन दिसत आहे. तुम्ही या लॉग इन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. आता या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला या ठिकाणी यूज करायचा आहे. जर का तुम्ही तुमचा स्वतःचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी पाहत असाल, तुमचा स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकून लॉग इन करू शकता किंवा पतीचे किंवा वडिलाचे आधार कार्ड नंबर टाकूनसुद्धा या ठिकाणी तुम्ही लॉग इन करू शकता. सो तुम्ही सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकला असून आता लॉग इन OTP ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तुमच्या आधारला जो नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP येणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी OTP आलेला असून आता लॉग इन ऑप्शनला क्लिक करूया. मित्रांनो, लॉग इन झाल्यावर अशा प्रकारे आता आपल्या आधारच्या पोर्टलमध्ये या ठिकाणी आपण लॉग इन झालेलो आहोत. आता या ठिकाणी आपल्याला चेक करायचं आहे की आपली KYC झाली की नाही झाली. या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला ते ऑप्शन शोधायचं आहे. या ठिकाणी इकडे पाहत आहे खालच्या साईडला एक ऑप्शन दिसत आहे ऑथेंटिकेशन हिस्ट्री. तर या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. आपली KYC कंप्लीट झाली की नाही झाली. ऑथेंटिकेशन हिस्ट्री या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक नवीन पेज ओपन होते. आता या ठिकाणी तुम्हाला या सिलेक्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुमची KYC तुम्ही कशा प्रकारे केली हे ऑप्शन तुम्ही या ठिकाणी पाहत आहेत. तर आपण OTPनं ही KYC केलेली असून OTP ऑप्शनला क्लिक करायचा एकदम खालच्या साईडला. या ठिकाणी क्लिक केल्यावर आता या ठिकाणी तुम्हाला तारीख सिलेक्ट करायची आहे. तारीख तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही KYC केली त्या दिवशी तारीख तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी मी जनरली मी 22 तारखेला एक KYC केलेली असून या ठिकाणी 22 हे तारीख निवडणार आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला पुन्हा स्क्रॉल डाऊन करायचं आहे आणि इकडे एंड म्हणजे कुठपर्यंत तुम्हाला हिस्ट्री बघायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही कुठलीही तारीख चूज करू शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तर या ठिकाणी मी 24 हेच तारीख ठेवणार आहे. त्यानंतर तुम्हाला सेट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे दोन्ही तारखा तुम्हाला सेट करायच्या किंवा टाकायच्या आहेत. या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी तुम्ही KYC केली असेल त्याच दिवशी तारीख तुम्हाला या ठिकाणी स्टार्टिंगला टाकायचं आहे किंवा मागं टाकायची आहे. मधातली तारीख तुम्ही टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फेक्स ऑथेंटिकेशन हिस्ट्री या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी हिस्ट्री तुम्हाला दिसणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही जे KYC केलेले आहेत ते या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे आणि कशासाठी केलेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी दिसणार आहे. तर या ठिकाणी पाहता की तुम्ही 3 नंबरची जे आहे KYC 22/9/2025 आपण तारीख चूज केली. त्यानंतर या ठिकाणी पाहता की तुम्ही स्टेटसमध्ये सक्सेसफुली आहे. त्यानंतर KYC तेच आहे का हे चेक करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पाहत आहे की DIT म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे ही KYC आपण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं केलेली आहे हे या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर इकडे तुम्हाला
आपला KYC नंबर आहे, त्याचा या नंबरचा आपल्याला काही काम नाही आहे. त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही आपली KYC चेक करू शकता की आपली झाली की झाली. स्टेटसमध्ये जर का तुमची KYC सक्सेसफुलच्या ठिकाणी फेल्युअर दाखवत असेल तर तुम्हाला पुन्हा KYC करावी लागेल, आणि जर का तुम्हाला सक्सेसफुल दाखवत असेल तर या ठिकाणी तुमची KYC सक्सेसफुल झालेली आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर तुम्ही खाली इकडे स्क्रॉल डाऊन करा, तुम्हाला PDFची डाउनलोड PDF या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे, PDF किंवा पावती रिसिप्ट काढण्यासाठी. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यावर ही रिसिप्ट तुमच्या ब्राउझरमध्ये ओपन होणार आहे आणि तुमच्या गॅलरीमध्ये किंवा डाटाबेसमध्ये शो होणार आहे. या पावती तुम्हाला जर का गरज असेल तर काढून ठेवायची आहे किंवा आपल्या फोनमध्ये शो करून ठेवायची आहे. त्यानंतर हे पावती पाहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड टाईप करायचा आहे. पासवर्ड जनरली आपण जो आधार कार्ड डाउनलोड करताना टाकतो तोच पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. फॉर एक्झाम्पल कॅपिटलमध्ये आपल्या नावाचे 4 अक्षर आणि आपली डेट ऑफ बर्थचे शेवटचे 4 आकडे, म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकू शकता. पासवर्ड टाकायचा आहे, पहिले 4 अक्षर त्यानंतर शेवटचे डेट ऑफ बर्थचे 4 अक्षर, अशा प्रकारे टाकून तुम्हाला ओके ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सो अशा प्रकारे हे प्रिंट तुमच्याकडे काढून ठेवणे आवश्यक आहे किंवा शो करून ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून काही प्रॉब्लेम आल्यास त्याची अडचण तुम्हाला येणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही आपण KYCची PDF किंवा रिसिप्ट काढलेली असून जर का व्हिडिओमध्ये काही समजलं असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि जर का तुम्ही आमच्यावर नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओ हा महत्त्वपूर्ण असून आपल्या मित्रांसुद्धा शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.